इथं कणकेसाठी मी 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही सगळं गव्हाचं पण पीठ घेऊ शकता. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं मीठ, 1 चमचा साखर, 1 चमचा तूप. आता हे सगळं पिठाला चोळून घ्यायचं आहे. इथं मी कणिक भिजवण्यासाठी कोमट पाणी घेतलेलं आहे. कणिक चांगली मळून झालेली आहे. आता याला थोडंसं तेल लावून एकदा एकसारखे करून घेऊयात आणि झाकून 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवूयात, म्हणजे चांगली मुरेल. तोपर्यंत आपण यातलं आतलं स्टफिंग बनवून घेऊयात. इथं मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि त्याचे छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत. आता आपण हे मॅरिनेट करून घेऊयात. एका बाउलमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये घालायची आहे लाल मिरची पावडर, आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा लिंबाचा रस. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये ॲड करायचं आहे 2 चमचे दही, आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे, यात गाठी राहून द्यायच्या नाही आहेत. आता आपण याच्यामध्ये ॲड करूयात आपलं पनीर आणि हा सगळा मसाला पनीरला लावून घ्यायचा आहे. आता हे पनीर आपल्याला 4 ते 5 मिनिटं मॅरिनेशनसाठी असंच ठेवायचं आहे. पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये पनीर ॲड करायचं आहे. पनीर ॲड केल्यानंतर आपल्याला हाय फ्लेमवर पनीर 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये ॲड करायची 1 शिमला मिरची आणि उभा चिरलेला एक कांदा. याच्यामध्ये ॲड करायचं थोडंसं लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ. आता या भाज्या पण आपल्याला 2 मिनिटं हाय फ्लेमवर परतून घ्यायच्या आहेत. त्या खूप पण फ्राय करायच्या नाही आहे, त्याचा क्रंचीनेस तसाच ठेवायचा आहे. पनीरचं फिलिंग आपलं बनवून झालेलं आहे. आता आपण थंड होण्यासाठी ठेवूयात. तोपर्यंत आपण याचे लागणारे पराठे बनवायला घेऊयात. आपल्याला हा पराठा खूप पण जाड लाटायचा नाहीये, चपातीपेक्षा थोडासा जाड लाटायचा आहे. आता याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याच्यावर थोडंसं कोरडं पीठ घालायचं आहे आणि याच्या अशा प्लेट्स घालून घ्यायच्या आहेत. आणि याचा परत एक असा गोल गोळा करायचा आहे आणि हे परत लाटून घ्यायचं.
करूया. त्यासाठी घ्यायचं आहे 2 चमचे दही, त्याच्यामध्ये ॲड करायचा 1 चमचा टोमॅटो सॉस, त्याच्यामध्ये ॲड करायचा 1 चमचा मेयोनीज. आता याच्यामध्ये थोडंसं ॲड करायचं आहे लाल मिरची पावडर आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया आपण अशा नवनवीन रेसिपीसह.